नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, जर तुमच्याकडे जॉब कार्ड असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा ठरणार आहे। सर्व जॉब कार्ड धारकांना या ठिकाणी आता केवायसी करावी लागणार आहे। आता ही केवायसी तुम्हाला कशा प्रकारे करावी लागणार आहे, त्याची प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, हे जे जॉब कार्ड आहे हे जॉब कार्ड तुम्हाला कुठे मिळतं किंवा तुमच्याकडे जॉब कार्ड आहे किंवा नाही हे कशा प्रकारे चेक करायचं हे सुद्धा सांगतो। मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आता जॉब कार्डचं काम काय, तर समजा तुम्हाला जर मनरेगा अंतर्गत विहिरीचं या ठिकाणी विहीर घ्यायची असेल, विहीर योजना म्हणतो आपण त्याला, किंवा जर तुम्हाला या ठिकाणी घरकुल घ्यायचं असेल किंवा जर तुम्हाला गोठा घ्यायचा असेल, गाई गुरांचा जो गोठा असतो तो गोठा घ्यायचा असेल, अशा प्रकारे जे मनरेगा अंतर्गत काम केली जातात त्यासाठी तुम्हाला जॉब कार्ड आवश्यक असतं। कोणत्याही घरकुलाचं काम विदाऊट जॉब कार्ड शिवाय होत नाही, त्यामुळे हे जॉब कार्ड प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी आवश्यक आहे। आता हे जॉब कार्डचं काम काय, तर शेतकरी बंधूंनो किंवा मित्रांनो, या ठिकाणी जॉब कार्ड तुम्ही काय करता, तुमचा घरकुलाचं समजा काम आहे तर तुम्ही काय करताय, बाजूबाजूच्या लोकांचे आपली जॉब कार्ड देताय आणि त्यावरती तुमचं पेमेंट या ठिकाणी किंवा मास्टर रिसीव करताय। आता या जॉब कार्ड धारकांना केवायसी करावं लागणार। तुमच्याकडे जॉब कार्ड आहे किंवा नाही, सगळ्यात सोपं काय, मनरेगाच्या वेबसाईटवरती जायचं। या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली तुमचा जिल्हा चूज करा, नंतर तुमचा तालुका, तुमचं गाव, या ठिकाणी जॉब कार्ड तुम्हाला तुमचे भेटून जाईल। पूर्ण गावची यादी येत असते, त्यामध्ये तुमचं सुद्धा जॉब कार्ड असतं, त्यामध्ये जॉब कार्डचा नंबर असतो किंवा खूप मित्रांकडे किंवा शेतकरी बांधवांकडे हे जॉब कार्ड ऑलरेडी त्यांच्या घरी आहे, जॉब कार्डचा नंबर तुम्हाला माहीत पाहिजे। आता या सर्व जॉब कार्ड धारकांना केवायसी करावी लागणार। जर तुम्ही हे जॉब कार्डची केवायसी केली नाही तर तुमचं जॉब कार्ड या ठिकाणी डिसेबल म्हणजेच बंद होऊ शकतं किंवा तुम्हाला जॉब कार्डवरती कोणताही लाभ घेता येणार नाही। तर ही केवायसी तुम्हाला कुठे करावी लागते, तुमच्या गावचा जो ग्राम रोजगार सेवक असतो त्याला तुम्हाला भेटायचं आहे। त्या रोजगार सेवकाला जो तुमचा मास्टर वगैरे भरत असतो त्यांना भेटायचं आहे, त्यांना सांगायचं आहे तर आम्हाला ही केवायसी करायची आहे। आता ही केवायसी करण्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन दिलं आहे, मनरेगाचं हे ॲप्लिकेशन आहे। या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला केवायसी करावी लागते, पण यासाठी शासनाचा लॉगिन आय डी पासवर्ड तुम्हाला दिलेला आहे। मग हा पासवर्ड कोणाकडे, तर ग्राम रोजगार सेवकाकडे या ठिकाणी देण्यात आलं आहे। त्यांच्याकडे तुम्हाला जायचं आहे, तुमचं आधार कार्ड घ्यायचं आहे, त्यांच्याकडे जायचं आहे आणि तुमच्या फेसचा या ठिकाणी तुम्हाला केवायसी करून घ्यायचे। या माध्यमातून तुम्ही तुमच्या जॉब कार्डचे प्रत्येक कुटुंबातील जेवढे व्यक्ती आहेत त्यांचं या ठिकाणी केवायसी करून घ्यायची। अशी केवायसी या ठिकाणी तुम्हाला ही पूर्वी बघितलं होतं की राशन कार्डची आली होती, त्याच पद्धतीने ही केवायसी आली। आणखीन पब्लिक पोर्टलवर म्हणजे स्वतः समजा माझं जॉब कार्ड आहे वैयक्तिक, तर माझ्या जॉब कार्डला मला केवायसी करता येत नाही, ही केवायसी कुठं करावी लागणार, तर तुमच्या गावच्या ग्राम रोजगार सेवकाकडे जायचं। कुठल्याही प्रकारचं त्याला या ठिकाणी पैसे वगैरे देण्याची गरज नाही, डायरेक्ट त्याच्याकडे जायचं आहे ना आम्हाला केवायसी करायची। केवायसी केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी दिसते की तुमची केवायसी झाली किंवा नाही। अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह। जय हिंद।